So I was talking about the example of or case study of Amul. सो अमूलच्या ऍड्स आपण बऱ्याच जणांनी बघितले असणार आहेत, किंवा दररोज बघतो टीव्ही वरती. तर मग अमूल हा एक असा ब्रँड आहे, आपण जर तो एक एक्झाम्पल म्हणून पकडून चाललो, तर वाय इज इट फेमस? व्हॉट्स द मेन रिझन वाय वी कॅन रिलेट or we get to know what Amul offers. अमूलचं दूध आहे, दही आहे, बटर आहे, और चीज क्यूब आहे, व्हरायटी ऑफ ऑप्शन्स. तर आपण एखाद्या दुकानामध्ये जेव्हा जातो तेव्हा बटर हवा असेल किंवा दूध हवं असेल, ऑफकोर्स व्हरायटी लोकांची वेगवेगळी आहे, लोकांचे ओपिनियन्स वेगवेगळे आहेत, बट काही ठराविक ब्रँड आहेत ज्याचे आपण प्रॉडक्ट घेतो. सो फॉर एक्झाम्पल बटर आपण युजली अमूलचा प्रेफर करतो. दूध अमूलचं असेल, चितळे एक ब्रँड आहे, गोकुळ ब्रँड आहे, आणि बरेच काही लोकल दुधाचे ब्रँड आहेत जे आपण प्रेफर करतो युजली. म्हणजे शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये अजूनही लोक दूध घेऊन येतात आणि घरोघरी जाऊन विकतात. तो एक ट्रेंड आहे. पण शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण बाहेरनं जेव्हा पिशवीतलं किंवा विकतचं दूध दुकानामध्ये गेला जातो, तेव्हा मोस्टली आपण हे ब्रँड्स त्यांना सांगतो की अमूलचं दूध द्या किंवा गोकुळचं दूध द्या. बटर असेल तर मोस्टली आपण अमूलचंच, म्हणजे मला दुसरा कुठला ब्रँड आठवत पण नाही आता. सो अमूलचं बटर द्या असं आपण त्यांना डिमांड करतो. तर अमूल हा शब्द आपल्याला पहिला काय आठवतो किंवा हा ब्रँड पहिला आपल्या डोक्यामध्ये काय येतो? की बिकॉज ऑफ देअर मार्केटिंग. बट इन ह्युमन लँग्वेज किंवा आपण लेमन किंवा आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणायचं झालं, ते आपल्याला स्वतः सांगत नाहीत की मी तुम्हाला तुमच्यापर्यंत मार्केटिंग पोहोचवतोय किंवा मी मार्केटिंग करतोय की तुम्ही माझं प्रोडक्ट घ्याल म्हणून. तर इट्स वे ऑफ कम्युनिकेशन और नेटवर्किंग बिटवीन द ब्रँड अँड द कस्टमर्स अँड द कन्झ्युमर्स. आता आपण या केसमध्ये फॉर एक्झाम्पल कन्झ्युमर्स होतो, एंड कन्झ्युमर्स, की आपण जे प्रॉडक्ट त्यांचा घेणार आहोत आणि कन्झ्युम करणार आहोत. सिम्पल. तर अमूल या अशा केसमध्ये काय करतं की व्हरायटी ऑफ सेगमेंट्स मध्ये ऑडियन्स त्यांचं डिस्ट्रीब्यूट करतो और डिवाइड करतो. आता फॉर एक्झाम्पल मिल्क प्रोडक्ट्स जे आहेत, दूध आपण जर पकडून चाललो, तर हे व्हरायटी ऑफ कॅटेगरीज मध्ये लोकांना याची रिक्वायरमेंट आहे. पण आपण जर ऍड्स बघितल्या त्यांच्या, तर एक लहान मुलांची ऍड असेल की जे दूध हे त्याच्यामध्ये काहीतरी एक चॉकलेट पावडर असेल किंवा एक त्याला एक चांगला एलिमेंट काहीतरी की दूध पिल्याने तुम्हाला शक्ती कशी मिळेल, कारण आई वडिलांनी सांगितल्यावरती मुलं दूध पितीलच असं नाही. मी खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रँडिंग कसं चालतंय. मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय की ब्रँडिंग कशा प्रकारे होतं किंवा ब्रँडिंगचा फायदा कशा प्रकारे कंपनी करून घेते. सो अमूलचं दूध फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल म्हणून पकडलं, तर अशा पद्धतीने त्याची जाहिरात करतात की ते लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटावं. त्याच्या मागचे फायदे किंवा बेनिफिट्स हे सांगण्यामागून, पण त्याची जी पद्धत असते सांगण्याची, दॅट इज व्हेरी डिफरंट. और नॉर्मल जेव्हा टीनेज जी मुलं आहेत, मुले आहेत, त्यांना सुद्धा प्रोटीन्स किंवा विटॅमिन्स जे काही दुधामधनं ज्या गोष्टी मिळतात, त्याचं महत्व एका वेगळ्या ऍडच्या ह्यांनी क्रिएटिव्ह माध्यमातून दाखवतात. आता तुम्ही जेव्हा फेसबुक किंवा इंस्टाग्राम ओपन करता किंवा कुठलीही जे एखादी जाहिरात बघता, तेव्हा फर्स्ट थिंग जे आपल्याला नोटीस किंवा अट्रॅक्ट करतं ते आहेत कलर्स. ओके. सेकंड थिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे की अमूल हा ब्रँड आपण इतक्या वेळेला ऐकलेला आहे की आता आपल्याला त्याच्यावरती ट्रस्ट फॅक्टर झालेला आहे. म्हणजे मी आज जर तुमच्या समोर अमूलचं एक
बटरचं पॅकेट ठेवलं आणि एक फॉर एक्झाम्पल अक्षर बटरचं पॅकेट ठेवलं, तर तुम्ही कुठलं निवडाल? डेफिनेटली अमूलचं, कारण अक्षर हे तुम्हाला एज्युकेशनल फील्ड मधलं आहे हे माहिती आहे, बट अक्षरचं बटर तुम्ही कधी खाल्लेलं नाही. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल की अमूल हे बटर विकतं हे आपल्याला खूप पूर्वीच्या काळापासून माहिती आहे. सो एक तो ट्रस्ट फॅक्टर ग्रॅज्युअली एस्टॅब्लिश होत जातो बिटवीन द ब्रँड अँड द कस्टमर. सो व्हॉट हॅपन्स इज की तो ट्रस्ट फॅक्टर बिल्ड होत जात जात तो ब्रँड हळूहळू मोठा होतो. त्यामुळे आपल्याला अमूलला तुमच्यापाशी येऊन सांगायची गरज नाही की मी बटर विकतो किंवा माझं बटर तुम्ही विकत घ्या म्हणून. ऑटोमॅटिकली ते त्यांचा मेसेज त्यांच्या ऍड्स थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, कन्वे करतात मेसेज. ओके. तर अमूलचं ऍड कॅम्पेनिंग हे न्यूजपेपर मधनं किंवा रेडिओवरनं किंवा टेलिव्हिजन वरती हे चालू आहे. आता डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल मीडियाचा यूज जर करून घ्यायचा म्हणला, तर हे ब्रँड्स कशा प्रकारे करून घेऊ शकतात हे एक आपण बघूया. नाव लेट्स स्किप अमूल. अमूल हा आपण डोक्यातनं विषय काढून टाकूया. तो जस्ट फॉर एक अंडरस्टँडिंग पर्पज होता. आय होप तुम्हाला कळलं असेल की ब्रँड अवेअरनेसची गरज काय असते. सो व्हॉट हॅपन्स इज की जेव्हा तो ब्रँड सारखा सारखा तुमच्या कानावरती पडतो, म्हणजे तुम्ही अमूल जितके वेळेला शब्द ऐकताय आता, तेव्हा तुम्हाला त्याचं एक अवेअरनेसच करतोय मी इनडिरेक्टली अमूलच्या प्रॉडक्टचा. So now let's see how a brand awareness campaign is created. ओके. तर हे माझं फेसबुक पेज आहे, तुम्ही आता माझ्या फेसबुक पेज बघत आहात. माझं पेज ह्याच्यावरती आहे अक्षर अकॅडमी नावाने. ते मी आता ओपन करतो. येस. सो हे बेसिकली माझं प्रोफाईल पिक्चर आहे, ला आपण कव्हर फोटो म्हणतो. आणि हे पूर्ण माझं पेज तुम्हाला इथे दिसतंय. ओके. आता आपण ऍड्स मॅनेजर मध्ये जातोय. ओके. सो फेसबुक ऍड्स. Okay, so now here you can see that I have multiple ad accounts. तर आपण अक्षर सोल्युशनच्या ऍड अकाउंट मध्ये जाऊया. ओके. सो मी माझ्या ऍड मॅनेजरच्या कॅम्पेन मधनं नवीन ऍड आपण आता क्रिएट करणार आहोत. एक डेमो ऍड क्रिएट करूया. त्याच्यामध्ये मी आता क्रिएट ऑप्शन वरती क्लिक करतो. येस. ओके. सो हे तुमचं ऍड्स मॅनेजरचं पॅनल आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ह्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहे की आपण पहिल्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं
की there has to be an objective and there has to be a purpose before even learning anything. ब्रँड्सचे डिफरंट ऑब्जेक्टिव्ह आणि पर्पज असू शकतात. पर्पज काय आहे? फॉर एक्झाम्पल, माझा ब्रँड मोठा करायचा आहे मला. सो इफ मी अमूलचा एक्झाम्पल घेतोय अगेन, तर मला ब्रँड मोठा करायचा आहे, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. पण एखादा ब्रँड जेव्हा नवीन असतो तेव्हा त्याला ब्रँड अवेअरनेसची एखादा ब्रँड जेव्हा नवीन असतो तेव्हा त्याला रीच करणं किंवा अवेअरनेस फेज खूप जास्त लागते. सो फॉर अ न्यू ब्रँड, तुमचं फॉर एक्झाम्पल बुटीक आहे कोल्हापूरमध्ये, और तुम्ही एखादं क्लोथिंग स्टोअर ओपन केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तर ते लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचवा, किंवा लोकांना त्या स्टोअरमध्ये येण्यासाठी ऍटलिस्ट लोकांना त्याचं नाव तर माहिती पाहिजे की तुमचं क्लोथिंग स्टोअर कोल्हापूरमध्ये विशिष्ट ठिकाणी राजारामपुरीमध्ये आहे. हे तुम्ही लोकांना कसं सांगा? माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे, पण असं तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचू शकणार? तर डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म गिव्स यू एन अपॉर्च्युनिटी की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचू शकता. सो एखादा ब्रँड जेव्हा नवीन असतो किंवा ग्रोईंग फेज मध्ये असतो तेव्हा त्याला ब्रँड अवेअरनेसची गरज खूप लागते. ऑफकोर्स, कारण जितका ब्रँड फेमस आहे किंवा जितक्या ब्रँडची नाव तुम्हाला माहिती आहेत, तितकं ट्रस्ट फॅक्टर एस्टॅब्लिश त्या ब्रँड वरती होत जातो. राईट. सो आपण बघूया की हे ब्रँड अवेअरनेस कॅम्पेन कसं क्रिएट करायचं. सो सगळ्यात पहिले आपण एक ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करतो. या केसमध्ये आपला ऑब्जेक्टिव्ह आहे ब्रँड अवेअरनेस. सो आपण कॅम्पेन क्रिएट करतो, याचं नाव आपण देऊया अक्षर ब्रँड अवेअरनेस डेमो. ओके, आता ए बी टेस्ट म्हणजे काय? या दोन्ही गोष्टीकडे आपण डिटेल मध्ये नंतरच्या सेशन मध्ये बघणार आहोत, पण एक शॉर्ट मध्ये तुम्हाला ए बी टेस्टिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. ए बी टेस्टिंग म्हणजे तुम्हाला आपण नॉर्मल जे लँग्वेज मध्ये म्हणतो की टेस्टिंग करणं, ए बाय बी टेस्टिंग. सो फेसबुक मध्ये किंवा सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण व्हरायटी ऑफ पॅरामीटर्स टेस्ट करू शकतो. ओके, सिम्पल म्हणजे माझं एक ए कॅम्पेन आहे, एक बी कॅम्पेन आहे. मला हे चेक करायचंय की दोन्हीपैकी कुठलं बेस्ट वर्कआउट करतंय माझ्यासाठी. ओके, जसं की आपण 10वी मध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट देतो, त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचे असतात आणि मेकॅनिकलचे काही प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल, तर मग फॉर एक्झाम्पल माझे कम्प्युटर मधले प्रश्न जास्त चांगले सोडवता आले आणि मेकॅनिकल मधले कमी आले, तर मला हे कळतं की मला कम्प्युटर मध्ये जास्त इंटरेस्ट आहे इन्स्टेड ऑफ मेकॅनिकल. सिमिलरली फेसबुक मध्ये हेच होतं की आपण काय करतो की आपलं जे क्रिएटिव्ह असतं, क्रिएटिव्ह म्हणजे ह्या केसमध्ये आपली ऍड, त्याच्यामध्ये आपला मेसेज असतो, आपला एक डिझाईन असतं. सेकंड इज प्लेसमेंट, म्हणजे आपण ती ऍड त्यांना इंस्टाग्राम मध्ये स्टोरीज मध्ये दाखवतोय. फेसबुक स्टोरीज आहेत, फेसबुक फीड आहे, इंस्टाग्राम फीड आहे, किंवा बाकीचे जे ठिकाणी आहे ते त्यांना आपण ऍड्स दाखवतोय. आणि थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट इज ऑडियन्स. ओके, सो फॉर एक्झाम्पल मला माझी ऍड दाखवायची कोल्हापूर मधल्या लोकांना ज्यांचं एज कॅटेगरी आहे 20 to 30. सो 20 to 30च्या कॅटेगरीमध्ये आपण लोकांना ऍड्स दाखवणार आहोत, आणि आपलं दुसरा कॅटेगरी जी असणार आहे ती 30 to 40 आहे फॉर एक्झाम्पल.
सो आपल्याला हे टेस्ट करायचं आहे की आपली जी ऍड असणार आहे ती 20 to 30 कॅटेगरी मधले लोक जास्त रिस्पॉन्ड करतायत का 30 to 40 या कॅटेगरी मधले लोक जास्त त्याला रिस्पॉन्ड करतात. येस, सो आपण डिस्कस करत होतो की एबी टेस्टिंग म्हणजे काय असतं. सो या केसमध्ये आता आपण नॉर्मल ऍड रन करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण एबी टेस्टिंग पॅरामीटर्स कुठलेच नाही ठेवणार. सो आय से कंटिन्यू. आता ह्याच्यामध्ये तुमचं ऍड सेटचं नाव असतं म्हणजे एखादं ऍड कॅम्पेन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल ऍड सेट तुमचे क्रिएट करू शकता. सो इन फ्युचर फॉर एक्झाम्पल आता आपल्याला ब्रँड अवेअरनेस कॅम्पेन क्रिएट करायचं आहे फॉर 18 to 24 एज कॅटेगरी. ओके, येस. सो ॲज आय सेड की आपलं जे क्लोदिंग स्टोअर आहे त्याच्यासाठी आपण ब्रँडिंग करणार आहोत ते कोल्हापूरमध्ये आहे. प्लीज नोट दॅट क्लोदिंग स्टोअर एक एक्झाम्पल आहे, मी असं कुठलंही दुकान चालू करणार नाहीये कोल्हापूरमध्ये. येस, सो प्लीज नोट मी काही गोष्टी एक एक्झाम्पल किंवा तुमच्या अझम्पशन साठी सांगतोय. येस, स्वतः आपलं क्लोदिंग स्टोअर आहे कोल्हापूरमध्ये. तर आपले जे विजिटर्स आहेत किंवा कस्टमर्स आहेत ते 99.99% हे नियर बाय रिजन मधले असणार आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा पुण्यामधला, मुंबईमधला देर इज हार्डली एनी चान्स की फॉर एक्झाम्पल जेव्हा तो कोल्हापूरमध्ये येईल तेव्हाच तो आपल्या स्टोअरमध्ये येऊन काहीतरी खरेदी करू शकतो, राईट. बट आपला जो प्रायमरी ऑडियन्स आहे दॅट इज फ्रॉम नियर बाय एरियाज. ओके, सो कोल्हापूर असेल, सांगली असेल, इचलकरंजी असेल, हे असे जे जवळचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणाहून लोक खरेदी करण्यासाठी आपल्या स्टोअरमध्ये येऊ शकतात. पण एकदम जो आपला प्राईम किंवा जो कंटिन्यू आपल्या स्टोअरमध्ये येऊ शकतो तो ऑडियन्स कुठला आहे, तर नियर बाय रेडियस 10 to 20 किलोमीटर्स मधले जे आहेत लोक ते रेग्युलरली आपल्याकडे स्टोअरमध्ये व्हिजिट करू शकतात, राईट. सो तुम्हाला कळालं असेल की आपला जो ऑडियन्स आहे तो विदिन 10 to 20 किलोमीटरच्या रेडियस मधला असणार आहे. सो आपण इथे सिटी सिलेक्ट करतो कोल्हापूर. आणि इथे रेडियस 40 किलोमीटर्स पेक्षा आपण 20 किलोमीटर्स ठेवतो. आता फेसबुक काय करतं ते तुम्हाला एस्टिमेटेड डेली रिझल्ट देतात की कोल्हापूर मधल्या 20 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता हा खूप वेग, दिस इज अ व्हेरी वेग फिगर, बट स्टील ह्याच्यामधले काही आपण 50% लोकांपर्यंत तरी डेली पोहोचू शकतो असं आपण अज्युम करूया. ओके, त्यानंतर आपण एज कॅटेगरी क्लोदिंग स्टोअर आहे त्यामुळे आपण टीनेजला जास्त फोकस करूया आपल्या केसमध्ये. याच्यामध्ये 18 to 26 ते आपण जेंडर पण सिलेक्ट करू शकतो. आपल्या केसमध्ये आपण दोन्ही जेंडर ठेवतोय.
डिटेल टार्गेटिंगचा जो पॉइंट आहे तो डिटेल मध्ये आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आता आपण प्लेसमेंट की ऍड दाखवायची कुठे. आता आपण प्लेसमेंट्स वरती येऊया. ऍड दाखवायची कुठे. ओके. सो ऑटोमॅटिक प्लेसमेंट म्हणजे आपण फेसबुकला सांगतो की आपल्या ऑडियन्स, जो ऑडियन्स आहे किंवा जी आपली सिटी आहे त्या सिटीमध्ये आणि तो ऑडियन्स जास्त ऍक्टिव्ह कुठे असतो तिथे ऑटोमॅटिक त्यांना ऍड दाखवा. सेकंड केस मध्ये काय करतो की मॅन्युअल प्लेसमेंट आपण डिसाइड करतो की ऍड कुठे दाखवायची. जसं की आपल्याला आपली ऍड फक्त फेसबुक वरती दाखवायची तर आपण इंस्टाग्राम, मेसेंजर आणि ऑडियन्स नेटवर्क हे डिसेबल करून टाकतो. आता फेसबुक वरती व्हिडिओ फीड्स आहेत, मार्केट प्लेस आहे आणि न्यूज फीड या सगळ्या ठिकाणी आपल्याला फेसबुक वरती ऍड दाखवायचे. आपल्याला जर इंस्टाग्राम वर दाखवायचे तर आपण फेसबुक करतो आणि इंस्टाग्राम वरती ऍड दाखवतो. सो याच्यामध्ये फेसबुक स्टोरीज, इंस्टाग्राम स्टोरीज, मेसेंजर वरती पण स्टोरीज मध्ये आपण दाखवू शकतो. ओके. सो आपल्या केसमध्ये आपण ऑटोमॅटिक प्लेसमेंट सिलेक्ट करूया. आता हा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्या केसमध्ये मनी इज इन्व्हॉल्ड. सो याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात. एक तर डेली बजेट आपण ठेवू शकतो की डेली किती पैसे आपण मार्केटिंग मध्ये इन्व्हेस्ट करायचे ऑन फेसबुक. आणि सेकंड ऑप्शन इज लाईफ टाइम बजेट म्हणजे टोटल आपल्या ऍड कॅम्पेन मध्ये आपल्याला फेसबुक वरती किती खर्च करायचा. फॉर एक्झाम्पल आपण लाईफ टाइम बजेट आपलं 10,000 ठेवूया आणि सो यू कॅन सी की आपले एस्टिमेटेड डेली रिझल्ट किती आहेत. सो 10,000 मध्ये आपण डेली 10,000 ते 19,000 पर्यंत पोहोचतोय. आणि हे असणार आहे 1 महिन्यासाठीचा कॅम्पेन. आता आपण आपला ऑब्जेक्टिव्ह डिसाइड केला विच इज ब्रँड अवेअरनेस. त्यानंतर आपण आपला ऑडियन्स सिलेक्ट केला. ऍड कुठे दाखवायची हे डिसाइड केलं. बजेट ठरवलं. आता आपली ऍड दिसणार कशी हे आपण बघूया.
आपल्या ऍडचं नाव पण इथे देऊया. आपल्या फेसबुकच्या कुठल्या पेज वरती ही दिसली पाहिजे हे पण इथे सिलेक्ट केलं पाहिजे. या केसमध्ये आपण अक्षर सोल्युशन्सचं पेज or we can select Akshar Academy. ओके, इथे इंस्टाग्रामचं अकाउंट लिंक्ड असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली अक्षर सोल्युशन्स येत होतं. अक्षर अकॅडमीचं लिंक पेज नाहीये त्यामुळे इथे ते दिसत नाही. ओके, सो आता दोन प्रकारचा फॉर्मॅट इथे फेसबुक ऑफर करतं. सो फर्स्ट इज सिंगल इमेज, म्हणजे एकच इमेज किंवा व्हिडिओ आपल्याला त्याच्यामध्ये दाखवता येतात. आणि सेकंड इज कराउजल ऍड. कराउजल म्हणजे काय की आपल्याला 2 or more इमेजेस त्याच्यामध्ये ऍड करता येतात. सुरुवातीला आपण एक सिंगल इमेज ऍड करून बघूया. सो स्टॉक इमेजेस मधला एक फोटो आपण सिलेक्ट करून आता अपलोड करू. सो इथे आपल्याला आपल्या ऍडचा प्रिव्ह्यू दिसतो. ही ऍड दिसणार आहे कशी? ओके, इथे आपण आपला मेसेज टाईप करू शकतो. आपल्या केसमध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल इन्व्हिटेशन द्यायचं आहे आपल्या क्लोथिंग स्टोअरच्या ओपनिंगचं. ओके, तर ही आपली डेमो ऍड आहे. बेसिकली अशी ऍड आपण जो ऑडियन्स सिलेक्ट केलेला आहे त्या लोकांना ही अशी ऍड दिसणार आहे. सो आपण एकदा परत रिव्ह्यू करणार आहोत आपण कुठल्या कुठल्या गोष्टी सिलेक्ट केल्या. आपण पहिले आपल्या कॅम्पेनचं ऑब्जेक्टिव्ह डिसाईड केलं, विच इज ब्रँड अवेअरनेस. त्यानंतर आपण ऑडियन्स सिलेक्ट केला.
लोकेशनमध्ये आपण कोल्हापूर महाराष्ट्र घेतलं. एज कॅटेगरी 18 to 26 आणि जेंडरमध्ये मेन अँड वुमेन बोथ. त्यानंतर आपण प्लेसमेंट्समध्ये गेलो आणि आपण ऑटोमॅटिक प्लेसमेंट्स रेकमेंडेड बाय फेसबुक ते यूज केलं ऑप्शन. त्यानंतर बजेट आपण 10,000 डिसाईड केलं 30 मे पर्यंत. त्यानंतर कुठल्या फेसबुक पेज वरती ऍड दिसायला पाहिजे तो ऑप्शन आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण ऍड क्रिएशन कडे आलो. कॅरोसेल आणि सिंगल इमेज मध्ये आपण सिंगल इमेज ऍड सिलेक्ट केली. आपण आपल्याला जे क्रिएटिव्ह पाहिजे ते अपलोड केलं. एक वेलकम मेसेज केला. अँड दिस इज अवर ऍड प्रिव्ह्यू. सो आपण बघत होतो की आपण एक स्टॉक इमेजेस म्हणून इमेज घेतली, ती अपलोड केली आणि आपण आपली ॲड कशी दिसणार आहे ते चेक केलं. पण ती ॲड बघून तुम्ही जर बघितली परत एकदा तर त्याच्यामध्ये क्लोदिंग स्टोअर जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे क्लोदिंग स्टोअर प्रमोट करायचं ते ऑब्जेक्टिव्ह कुठेच साध्य होत नाही याच्यात, कारण इमेज रिलेव्हन्सी याच्यामधनं दिसून येते. सो तुम्ही विचार करा की फॉर एक्झाम्पल तुम्हाला अशा प्रकारची ॲड जर क्लोदिंग स्टोअरची एखादी ॲड तुम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती दिसते आणि त्याच्यावरती एखादा लॅपटॉपचा फोटो आहे, एखादा मुलगा आहे, जसं की या इमेजमध्ये आपण बघितलं होतं की लॅपटॉपवरती काहीतरी काम करतो, तर ह्या इमेजमधनं काय सांगायचं एखाद्या ब्रँडला, ही कम्प्लिटली ऑपोजिट आपल्या ऑब्जेक्टिव्हचं पूर्ण अपोजिट आहे. म्हणून आपले जी इमेज असणार आहे किंवा जे आपलं क्रिएटिव्ह आहे, जसं की आपण डिस्कस केलं सुरुवातीला की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आपलं फर्स्ट इम्प्रेशन आहे आपलं क्रिएटिव्ह, आपला जो सेल्स पर्सन आहे जो आपल्या क्रिएटिव्हमधनं इमेजमधनं बोलणार आहे, तर ती जी लँग्वेज आहे ते जे डिझाईन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करायला पाहिजे. ओके, सो आपण वेरियस ऑप्शन्स कुठले आहेत ते एकदा ट्राय करूया. मी एक 3 क्रिएटिव्स ऑलरेडी बनवून ठेवले होते. लेट्स सी, एक एक करून आपण ते डिझाईन बघूया. ओके, हे एक सिम्पल पोस्टर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रँड ओपनिंग आणि गेट 50% ऑफ. आता ह्याच्यामध्ये एक फिमेलनी थोडासा फॅशनेबल ड्रेस घालून फोटो एक पिक्चर आहे याच्यामध्ये. सो हे इमेज बघून जो बघतो किंवा जो यूजर आहे किंवा आपला प्रॉस्पेक्ट आहे, पोटेन्शियल कस्टमर आहे, त्याला लगेच कळून जातं हे कुठलं तरी फॅशन रिलेटेड ॲड आहे. ओके, आणि कलर्स एकदम अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे त्या इमेजकडे आपलं लक्ष लगेच जातं पटकन. ओके, आणि ग्रँड ओपनिंग आहे आणि गेट 50% ऑफ हे पण आपण एक त्यांना मेसेज दिला. म्हणजे जर तुम्ही ग्रँड ओपनिंगच्या दिवशी आला तर तुम्हाला 50% ऑफ मिळेल. ओके, सो ह्या प्रकारे आपण कस्टमर्सचं अटेन्शन कॅच करू शकतो. आता ह्याच्यामध्येच व्हरायटी करायची झाली, आता आधीची जी इमेज होती त्याच्यामध्ये थोडंसं फॅशनेबल रिलेटेड गोष्टी जात होत्या. आत्ताची जी आपण इमेज किंवा क्रिएटिव्ह बघतो आहे दॅट इज मोर इन टू फॉर्मल्स किंवा जे आपले रेग्युलर वेअर्स आहेत त्याच्यामध्ये जातं. सो आपण डिसाईड करणार की आपल्या क्लोदिंगमध्ये कुठल्या प्रकारचे किंवा जी व्हरायटी असणार आहे ती आपल्याला कुठल्या प्रकारचे जास्त प्रमोट करायचे आहे. म्हणजे आपल्याला फॉर्मल्स प्रमोट करायचे आहेत, आपल्याला फॅशनेबल ड्रेस प्रमोट करायचे आहेत, आपल्याला कॅज्युअल वेअर प्रमोट करायचे एक्सेट्रा. ओके, सो तो एक ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असला पाहिजे जो आपल्याला क्रिएटिव्हच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायचं. ओके, सो आपल्याकडे टी शर्ट्स किंवा स्पोर्ट्स रिलेटेड थोडीशी व्हरायटी जास्त असेल तर आपण अशा प्रकारचं काही क्रिएटिव्ह यूज करू शकतो. ओके, सो आपण पहिलं जे स्टॉक इमेजेसमधलं क्रिएटिव्ह बघितलं की याच्यामध्ये लॅपटॉप आणि एक मुलगा तो ऑपरेट करताना होता, तो कम्प्लिटली इरेलिव्हंट जातो आपल्या ॲड ऑब्जेक्टिव्हपासून. ओके, सो आपण या तिन्हीपैकी एखादी इमेज सिलेक्ट करून अपलोड करणार.
सो अगेन वी गो बॅक टू अवर फेसबुक ॲड्स मॅनेजर. पण इथे अपलोड इमेजमध्ये जातो. आणि या फोल्डरमधनं एक इमेज आपण अपलोड करू. ओके. येस. सो आपण बघू शकतो की आपलं जे क्रिएटिव्ह आहे ते आपण अपलोड केलेलं आहे. आणि आता हे जे आहे ती आपली ॲड अशी दिसणार. ओके. सो मच मोर रेलिव्हंट आपण आपला जो ब्रँड आहे, जो आपल्याला ज्याचा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, त्याच्यासाठी आपण ही सगळी ॲड बनवतो आहे. त्याचं कुठेतरी एक ऑब्जेक्टिव्ह पर्पज आणि रेलिव्हन्सी आता आपल्याला या क्रिएटिव्हमधनं दिसत आहे. ओके. सो आपण परत एकदा आपला मेसेज जो आहे तो थोडासा चांगल्या प्रकारे लिहूया. ओके. वेलकम 2020 विथ न्यू स्टाईल. ओके. ग्रँड ओपनिंग इन कोल्हापूर, 50% ऑफ. येस. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की एक क्रिएटिव्ह किंवा एक इमेजनी आपल्या ॲडमध्ये किती वेगळा फरक पडू शकतो. ओके. सो दिस ॲड किंवा दिस इमेज लुक्स मच मोर क्रिएटिव्ह, अट्रॅक्टिव्ह. आपल्याला डिजिटल मार्केटिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा एम काय आहे की आपल्या हातामध्ये सगळा कंट्रोल असतो. जसं की आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलं की ट्रेडिशनल मीडिया वर्सेस डिजिटल मीडिया याच्यामधला मेन फरक काय आहे, तर रेलिव्हन्सी आणि टार्गेटिंग. ओके. सो कुणाला ॲड दाखवायची आहे किंवा कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट कुठल्या लोकांना आवडू शकतो, हे सगळं टेलर आपण डिजिटल मार्केटिंग थ्रू करू शकतो. ओके. सो अशा प्रकारची जी ॲड आहे ती आपला जो ऑडियन्स आहे, आपण जो ऑडियन्स सिलेक्ट केलेला आहे त्यांना जास्त अट्रॅक्टिव्ह वाटू शकते, म्हणून आपण ही इमेज सिलेक्ट केलेली आहे. ओके. वेन आय क्लिक ऑन कन्फर्म, तेव्हा कुठलीही काही एरर नसेल तर हे फेसबुकच्या रिव्ह्यू मध्ये जातं. सो आता तुम्ही ही जी बेसिक सिम्पल प्रोसेस बघितली आहे एखादी फेसबुक ऍड क्रिएट करायची, तुम्हाला वाटत असेल की अरे हे तर सोपं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय अवघड आहे किंवा ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे किंवा ह्याच्यामध्ये चॅलेंज काय आहे. तर चॅलेंज कुठे येतो इज येस, रेलिव्हंट ऑडियन्स पर्यंत पोहोचणं. सो रेलिव्हन्सी इज द की. आपण प्रत्येक लेक्चर मध्ये शिकतोय की रेलिव्हन्सी का मॅटर करतं डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन्स मध्ये.
कारण एखाद्या माणसाला जर आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा आपल्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट नसेल आणि त्याला आपण ऍड आपली सारखी सारखी दाखवत असतो, तर नो डाऊट आपलं ब्रँडिंग होतंय, but wasting our money and energy on people not interested in buying our products. सो टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करणं ह्या केसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इट्स जस्ट नॉट अबाउट सिलेक्टिंग दिस सिटी, एज अँड जेंडर, बट याच्यामध्ये डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट आणि बिहेवियर्स हा एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. हे आपण ऍडव्हान्स सेशन मध्ये बघणार आहोत की डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट आणि बिहेवियर्स काय असतात आणि ते कसे सिलेक्ट करायचे. अजूनही काही बरेच ऑप्शन्स आहेत ज्याच्या, जसे की लँग्वेजेस किंवा कनेक्शन्स असतील लोकांचे. त्याच्यानंतर प्लेसमेंट्स. आता फेसबुक आणि इंस्टाग्राम कुठल्या ऑडियन्ससाठी वापरायचं आणि कुठल्या एज कॅटेगरीसाठी ऑडियन्ससाठी वापरायचं ह्याच्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. त्यानंतर ऍड्स क्रिएट कशा करायच्या, फेसबुकचे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत किंवा रेकमेंडेशन्स काय आहेत, त्याप्रमाणे ऍड कशी असली पाहिजे. कारण हे सगळं फिलअप केल्यानंतर आपली ऍड रिव्ह्यू मध्ये जाते, जी फेसबुकची टीम रिव्ह्यू करते, आणि ती ऍड जर ओके असेल त्यांच्या टर्म्स प्रमाणे तरच ती अप्रूव्ह होऊन आपल्या ऑडियन्सला दिसते. बट इफ द ऍड गेट्स रिजेक्टेड, आपण या ज्या सगळ्या गोष्टी इथे आता फिलअप केलेल्या आहेत त्याचा काही उपयोग होणार नाही. सो वी हॅव टू मेक शुअर की आपली जी ऍड आहे ती फेसबुकच्या टर्म्स प्रमाणे आहे. जसं की क्रिएटिव्ह कसं बनवायचं, सिंगल इमेज ऍड क्रिएट कशी करायची, ही आपण आता स्टॉक मधनं इमेज घेतली, पण असे क्रिएटिव्ह कसे बनवायचे. त्यानंतर हे जे कॉपी मॅटर आहे ते काय असलं पाहिजे, ह्याच्यामध्ये हॅशटॅग्स कुठले वापरले पाहिजे. आणि ह्याचं आपल्या वेबसाईट वरती ट्रॅकिंग कसं करायचं. ओके, सो ब्रँड अवेअरनेस क्रिएट करण्याचे हे बेसिक स्टेप्स होते. ओके, सो तुम्हाला आता कळालं असेल की ब्रँड अवेअरनेस कॅम्पेन कसं क्रिएट करायचं किंवा ब्रँड अवेअरनेस कॅम्पेनचे फायदे काय असतात किंवा ब्रँड्स डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करून घेतात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. ओके, सो ही आपली खूप इनिशियल आणि बेसिक स्टेप होती डिजिटल मार्केटिंग शिकण्याकरता. आता आपण बघूया की हा व्हिडिओ एंड करता करता की ऑडियन्स इन्साईट्स काय असतात, की एखादं कॅम्पेन क्रिएट करण्याच्या अगोदर आपण ऑडियन्सची माहिती, म्हणजे आपण ज्या भागामध्ये कॅम्पेन करणार आहोत आणि ज्या लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे त्या ऑडियन्सची माहिती आपण कशी घेऊ शकतो हे आपण बघूया. सो मी आता ॲड्स मॅनेजरवरती क्लिक करतो. आणि इथे आपण ऑडियन्स इन्साईट्समध्ये जाऊया. सो आता ऑडियन्स इन्साईट्समध्ये गेल्यावरती आपल्याला फेसबुक दोन प्रश्न विचारतो. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना फेसबुकवरती जे आहेत त्यांना ॲड्स दाखवायचे का आपले जे एक्झिस्टिंग फॉलोअर्स किंवा फ्रेंड्स आहेत आपल्या पेजवरती जे ऑलरेडी कनेक्ट झालेले आहेत त्यांना ॲड दाखवायचे. सो इनिशियली आपण जे कोणी लोक फेसबुकवरती आहोत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया.
जसं की आपण बघतोय की आपला जो टार्गेट एरिया किंवा आपलं जे क्लोदिंग स्टोअर आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. सो आपण आधी सिटी सिलेक्ट करूया. जेंडर ॲज वी डिस्कस्ड आपलं 25 का 26 समथिंग. 26 जेंडर ऑल मॅन अँड वुमन. तर आता आपण इकडे बघू शकतो की 18 to 26 कॅटेगरीमध्ये कोल्हापूरमध्ये राहणारे लोक किती आहेत जे फेसबुकवरती ॲक्टिव्ह आहेत. ओके, सो डेमोग्राफिक वाईज आपण बघू शकतो की 84% मेन आहेत आणि 16% वुमन आहेत. एज कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की 18 to 24मध्ये किती जणं आहेत आणि 25 to 34 ही एज कॅटेगरी आहे, ह्याच्यामध्ये किती जणं आहेत. ओके, त्यानंतर आपण फक्त वुमनची कॅटेगरी बघू शकतो की फक्त महिला फेसबुकवरती किती ॲक्टिव्ह आहेत. अँड देन वी गो टू देअर पेज लाईक्स. आता पेज लाईक्स म्हणजे काय की ह्या ज्या एज कॅटेगरीमधले लोक आहेत जे वुमन आपण आत्ता कॅटेगरी सिलेक्ट केली जेंडरमध्ये, जे कोल्हापूरमध्ये राहतात, ते युजली कुठल्या पेजला जास्त लाईक करतात. ओके, मग त्यांचे बेसिकली इंटरेस्ट काय आहेत, कुठले पेजेस फॉलो करतात किंवा कुठला कॉन्टेंट त्यांना जास्त बघायला आवडतो, कुठल्या ब्रँडचा कॉन्टेंट जास्त त्यांच्याशी कनेक्ट होतो, हे आपल्याला ह्याच्यामधनं कळून येतं. ओके, जसं की आपला DYP सिटी मॉल आहे किंवा ब्रँड कोल्हापूर तथास्तू आहे, सयाजी हॉटेल आहे, ऋतुराज पाटील किंवा सतेज पाटील जे आहेत, परत दिल दोस्ती दुनियादारी म्हणजे TV प्रोग्राम बघायला गेलं तर ॲपॅरल डिस्ट्रीब्युटरमध्ये येवला पैठणीचं बघतात. असे बरेचसे फॉलो करणारे त्याच्यामध्ये ट्रेंड आपल्याला दिसून येतो बेसिकली. ओके, तर खाली आपण पेज लाईक्समध्ये गेलो तर हा जो ऑडियन्स आहे आपला 18 to 26 आपण सिलेक्ट केलेला, ते फेसबुकवरती युजली ह्या पेजेसला किती लाईक करतात. ओके, आणि ऑडियन्स त्यांचा किती आहे हे आपल्याला ह्याच्यामधनं कळून येतं. सो आपल्याला ह्याच्यामधनं माहिती काय मिळते, ह्याच्यातनं घ्यायचं काय की आपला जो ब्रँड आहे क्लोदिंगचा, तर 18 to 26 आपण जी एज कॅटेगरी बघतो आहे, तर ह्या एज कॅटेगरीमधल्या लोकांना इंटरेस्ट कशामध्ये आहे. जसं की आपण बघतो आहे ज्वेलरी आणि वॉचेसमध्ये आहे किंवा लोकस बिझनेस किंवा शॉपिंग सेंटर ही फर्स्ट टॉप कॅटेगरीमध्ये येत आहे. ओके, म्हणजे आपला हा जो क्लोदिंग आहे तो शॉपिंग रिलेटेड आहे. ओके, सो आपण जी ॲड लोकांना दाखवणार आहोत दॅट इज व्हेरी मच रेलेवंट. त्यामुळे आपला टार्गेट ऑडियन्स हा या केसमध्ये योग्य आहे किंवा एकदम परफेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपण अजून ॲडव्हान्स सर्च करू शकतो. याच्यामध्ये आपण त्यांची लँग्वेज किंवा रिलेशनशिप स्टेटस आपल्याला फक्त जे मॅरिड आहेत त्यांनाच दाखवायचे आहे, तर त्यांनाही आपण इथे किती लोक आहेत हे पाहू शकतो, याचा नंबर किती आहे ते बघू शकतो, किंवा वर्किंग प्रोफेशनल्स किती आहेत हे बघू शकतो. ऑफकोर्स हे सगळे फेसबुक आपल्याला एक एस्टिमेट देतं बेस्ड ऑन दी डेटा दॅट वी प्रोव्हाइड टू फेसबुक. म्हणजे आपण जेव्हा फेसबुकवरती एखादं पेज ओपन करतो किंवा अकाउंट ओपन करतो रॅदर, तेव्हा आपण आपली सगळी इन्फॉर्मेशन तिथे भरतो की म्हणजे आपण कॉलेजचं नाव असेल किंवा वर्किंग प्रोफेशनल्स आपल्या कंपनीचं नाव टाकतात किंवा स्टेटसमध्ये स्टडिंग म्हणजे लर्निंग आहे किंवा आपण म्हणतो वर्किंग इन XYZ कंपनी. तर ह्या सगळ्या गोष्टी फेसबुककडेही इन्फॉर्मेशन असते. ओके, सो कलेक्टिव्हली फेसबुक काय करते की ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपल्यासारख्या मार्केटर्सला दाखवतं की वर्किंग स्टेटसमध्ये किती लोक आहेत किंवा अजून एज्युकेशन ज्यांचं चालू आहे रनिंग स्टेटमध्ये आहे त्या प्रकारचे ऑडियन्स किती आहेत, किंवा रिलेशनशिप स्टेटस म्हणजे मॅरिड लोक किती आहेत, लँग्वेज म्हणजे लोकल लँग्वेज वापरणारे किती जण आहेत त्याच्यामध्ये, आणि प्लस ही सगळी आपल्याला माहिती मिळते. तर आता ह्या माहितीचा फायदा कसा करून घ्यायचा, आणि आपण ऑब्जेक्टिव्ह ब्रँड अवेअरनेस सिलेक्ट केलेलं, तर आपण काय केलं की हे आत्ता नंतर बघतो आहे. आधी ब्रँड अवेअरनेसचा आपण कॅम्पेन क्रिएट केला आणि त्याच्यानंतर आपण हा सगळा डेटा बघतो आहे, कारण हा मी ऑलरेडी आधी केलेला होता. पण आपल्या केसमध्ये तुम्ही आधी ऑडियन्स इन्साईट्स घ्यायचे
आणि त्याच्यानंतर एखादा कॅम्पेन क्रिएट करायचं. ते सुद्धा आपण करणार आहोत अपकमिंग लेक्चर्समध्ये, की ऑडियन्स इन्साईट्स घेऊन एखाद्या नवीन कॅम्पेन जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर ऑडियन्स इन्साईट्सवरनं आपण कॅम्पेनची स्ट्रॅटेजी बसून कसं ब्रँड अवेअरनेस कॅम्पेन क्रिएट करायचं हे आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये बघूया. ओके, आपलं जे नेक्स्ट लेक्चर आहे ते पुढच्या जे आपले सेक्शन्स तुम्ही शिकलेले आहात व्हिडिओज थ्रू त्याच्यावरती असणार आहे. ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे ओके. सो ह्याच्यानंतरचं जे आपलं लेक्चर किंवा सेशन असणार आहे, लाईव्ह सेशन असणार आहे, ते आपलं आहे की हाऊ टू क्रिएट द राईट कॉन्टेंट ऑर हाऊ टू सिलेक्ट द राईट टार्गेट ऑडियन्स. ओके, आता ह्या केसमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं आपल्या क्लोथिंग स्टोअरचं आणि मीच एक क्रिएटिव्ह अपलोड करून त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यामध्ये आपण एक कॉपी मॅटर लिहिलं होतं. बट हा कॉन्टेंट क्रिएट कसा करायचा आहे, याच्यामध्ये कीवर्ड्स कसे सर्च करायचे किंवा लोकांना काय पाहायला आवडतं किंवा आपण जे एज कॅटेगरी सिलेक्ट करणार आहोत त्यांना कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट आवडतो, ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्याचं एक कॉन्टेंट कॅलेंडर कसं बनवलं जातं किंवा ब्रँड्स, कारण दररोज उठून नवीन कॉन्टेंट बनवणं म्हणजे एव्हरी मंथ इट इज पॉसिबल बट एव्हरी डे इट इज नॉट पॉसिबल टू क्रिएट न्यू कॉन्टेंट, कारण आपल्याला स्पेसिफिक टाईम दिलेला असतो. आता महाराष्ट्र दिन आहे फॉर एक्झाम्पल, 1 मेची आपल्याला जर पोस्ट किंवा ॲड करायची असेल आपल्या फेसबुक पेजवरती तर ह्याची तयारी आपल्याला आदल्या दिवसापासून किंवा रादर 1 आठवडा आधीपासून करायला लागतो. ह्याच्यामध्ये आपलं इमेज किंवा क्रिएटिव्ह रेडी असलं पाहिजे, ह्याच्यामध्ये आपलं कॉपी मॅटर रेडी पाहिजे आणि आदल्या दिवशी ती पोस्ट शेड्यूल करून ठेवायचं आपल्याला, म्हणजे नेक्स्ट डे ती सकाळी 8 ते 10मध्ये ऑटोमॅटिकली फेसबुकवरती पोस्ट होऊ शकते. असं नाही होणार की एखादा डिझायनर सकाळी 10 वाजता उठेल, त्याच्यानंतर तो क्रिएटिव्ह बनवायला घेईल, मग कॉन्टेंट रायटर त्याला कॉपी मॅटर देईल आणि हे सगळं करून एक जो डिजिटल मार्केटिंग मॅनेजर आहे तो एक 12 ते 1 वाजता ती पोस्ट अपलोड करेल फेसबुकवरती. असं कधीच होत नाही. ही सगळी ऑटोमेटेड प्रोसेस आहे, पण ह्यासाठी आधीपासनं कॉन्टेंट किंवा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो कसा रेडी करून ठेवायचा हे आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये बघूया. ओके, सो आता हे माझं ॲड्स मॅनेजरचं पेज आहे. तुम्ही बघू शकता आधी कशा प्रकारे कुठले कुठले ॲड्स केलेले आहेत त्याचा एक डेमो तुम्हाला मी दाखवतो. याच्यामध्ये बजेट पण तुम्ही अमाऊंट किती स्पेंड केलेली आहे सोशल मीडियावरती, त्यानंतर इम्प्रेशन्स आणि रीच. ओके, सो रीच म्हणजे काय की ही किती लोकांपर्यंत ऍड पोहोचले आणि इम्प्रेशन म्हणजे किती वेळेला पोहोचले. ओके, सो 34,224 लोकांपर्यंत ही ऍड पोहोचली, पण ती ऍड बघितलीये 42,430 वेळेला. म्हणजे अशी केस होऊ शकते की एकाच माणसाला असे ऑप्शन नसतात की याच्यामध्ये आपण एकाच व्यक्तीला एकच ऍड 2 ते 3 वेळेला दिवसातून दाखवू शकतो. त्याच्यामुळे आपले इम्प्रेशन्स वाढतात. ओके, सो आपण काही डेमो ऍड्स केले होते त्या आधीच्या सेशन मध्ये. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह कुठलं होतं, त्याचे रिझल्ट काय आहेत ते आपल्याला ह्या क्रिएटिव्ह रिपोर्टिंग मधनं कळतं. त्यामुळे आपली कुठली ऍड सगळ्यात जास्त परफॉर्म करते, रिझल्ट कशाचे बेटर आहेत, इम्प्रेशन्स कशाचे जास्त होत आहेत. कारण डिजिटल मार्केटिंग इज अबाउट इन्व्हेस्टिंग मनी ऑर इन्व्हेस्टिंग अवर टाइम. जेव्हा ब्रँड्स डिजिटल मार्केटिंग मध्ये त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करतात तेव्हा डेफिनेटली त्यातनं त्यांना काहीतरी रिटर्न्स मिळायला पाहिजे.